तुकोबागाई मुळात गरीब नव्हते. तुकोबागाई श्रीमंत त्यावेळी कोणी नव्हतं. पण 65 कोटींची जहागिरी दान देऊन टाकली. तुकोबागाईंचा अधिकार हा फार मोठा आहे. म्हणून तुकोबागाईंनी ज्यावेळी धन दान केलं, मग आता दान देण्यासाठी काय शिल्लक होतं? दान देण्यासाठी ज्ञान शिल्लक होतं. माणसानं धनानं मोठं नसावं, माणसानं ज्ञानानं मोठं असावं. सगळं ज्ञान हे असं धन आहे. न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाजम न च भागधारी वेकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनात् प्रधानम. विद्या हे असं धन आहे, याची चोर चोरी करू शकत नाही. राजा हिसकावून घेऊ शकत नाही. भाऊ हिस्सा मागू शकत नाही. मागू शकतो? तुम्हाला 50 चाली येते, भावाने हिस्सा मागितला 25 मला दे. तुम्हाला 100 बोल येते, भावाने हिस्सा मागितला तर तुम्हाला, आमचे दादा मस्त ड्रायव्हिंग करतात, भावाने हिस्सा मागितला. पुन्हा मस्त वादक आहे, भावाने हिस्सा मागितला मला 50 बोल दे, तू शिकला. मागू शकतो भाऊ हिस्सा? धनात हिस्सा मागेल, पण ज्ञानात हिस्सा कोणीच मागू शकत नाही. हे श्रेष्ठ ज्ञानधन आहे.